सर, आज बाल हक्क आयोगाच्या वतीनं आपण अर्धन्यायिक सुनावणी रत्नागिरीमध्ये झाली. तर कसं काय तुमच्या समोर हा सगळा अहवाल आला? कशी रत्नागिरीमध्ये काय स्थिती आहे बालकांची? बाल हक्क आयोग म्हणून आम्ही आज जी सुनावणी घेतली त्या सुनावणीत साधारणतः 9 प्रकरणं होती. 9 प्रकरणात एक लैंगिक अत्याचाराच्या पोस्कोच्या संबंधी होते, 2 ते 3 शिक्षण विभागाचे होते आणि उर्वरित महिला बाल विकास विभागाचे होते. या संपूर्ण प्रकरणात जी लक्षात आली ती पोस्को अंतर्गतले जे गुन्हे होते त्या पोस्को अंतर्गतल्या गुन्ह्यातली चार्जशीट दाखल असलेली काही प्रकरणं होती. काही 13 ते 14 प्रकरणं अशी होती की जी इन प्रोसेस आहे, इन्व्हेस्टिगेशनच्या अंडर प्रोसेस आहेत. तर अशा सर्व परिस्थितीमध्ये पोलीस यंत्रणेकडून चार्जशीट लवकरात लवकर दाखल करून घेणं आणि कोर्टासमोर असलेल्या संपूर्ण म्हणजे जे विक्टिम्स आहेत त्या विक्टिम्सच्या वतीने साक्षीदार, सरकारच्या वतीने साक्षीदार योग्य देऊन लवकरात लवकर त्याची सुनावणी, ज्याला आपण पोस्को कोर्ट किंवा फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणतो, अशा कोर्टामध्ये त्याची सुनावणी होणे आणि सुनावणी होऊन लवकरात लवकर जे त्याचे न्याय निर्णय झाले तर समाजामध्ये एक चांगला संदेश जातो सकारात्मक, की जेणेकरून भविष्यातले असे गुन्हे घडवण्यासाठीची कोणाची हिंमत होत नाही. अशा प्रकारे प्रशासनाला आणि पोलिसांना आम्ही निर्देश दिलेले आहेत. प्रकरणं जी होती पोस्कोच्या अंतर्गतली 3.5 वर्षातली ती 73-74 प्रकरणं आता पेंडिंग म्हटली होती. त्यापैकी 13 ते 14 प्रकरणात इन प्रोसेस आहेत आणि बाकी त्यांची चार्जशीट दाखल आहेत. कन्व्हिक्शन रेटचं म्हणायचं झालं तर कन्व्हिक्शन रेटबद्दलची माहिती पोलीस विभागाकडून लवकरात लवकर घेऊन ते आयोगाला देतील असं आजच्या आढावा बैठकीत आणि सुनावणीत त्यांच्याकडून आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. ज्या यंत्रणा बालकांशी संबंधित आहेत त्यांचा आपण आढावा घेतात, म्हणजे शिक्षण विभाग असेल, पोलीस विभाग असेल, त्यांच्या कामकाजाबद्दल आपल्याला काय वाटतं? आत्ता बालकांविषयीच्या कामकाजाचा आढावा घेताना आम्ही सर्वांना एक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वांना एक आव्हान असं केलं की सर्वांनी एकमेकांच्या त्रुट्या किंवा एकमेकांचे गॅप न राहू देता इंटिग्रेटेड एकमेकांच्या सहवासाने किंवा एकमेकांच्या समन्वयाने आपण बालकांच्या समस्या कशा सोडवू शकतो, बालकांच्या काळजी आणि संरक्षण या विषयामध्ये आपण त्यांना कसं जास्तीत जास्त प्रकारे बालस्नेही वातावरण निर्माण करू शकतो याचा प्रयत्न करण्यासाठी आत्ता जे लक्षात आलेलं आहे सर्व की त्यांचे आकडे आणि एकमेकांच्या समन्वयाचा जो गॅप आहे तो लवकरात लवकर भरून काढण्याचे निर्देश आम्ही त्यांना दिलेले आहेत. आणि पुढील 3 ते 6 महिन्यामध्ये पुन्हा आढावा बैठक होईल त्यावेळेस या ज्या गोष्टी आहेत समन्वयाच्या त्या पूर्ण झाल्या पाहिजे आणि कोणतीही तफावत न राहता बालस्नेही वातावरण आपल्या जिल्ह्यात राहिलं पाहिजे असे निर्देश त्यांना दिलेले आहेत.